जेव्हा लोक आपल्याला दुर्लक्ष करतात तेव्हा आपल्याला मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. पण आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार अशा परिस्थितीत रडत बसण्यापेक्षा किंवा त्यांचे मागे लागण्यापेक्षा स्वतःला इतके मजबूत बनवा की दुर्लक्ष करणाऱ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. आज याच विषयावर चाणक्य नीतीचे 15 अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त नियम पाहू. पहिला नियम. चाणक्य म्हणतात की जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्यांच्याकडे वारंवार जाऊन स्वतःची किंमत कमी करू नका. तो वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. ज्ञान आणि यश मिळवा. जेव्हा तुम्ही यशस्वी आणि सामर्थ्यवान बनता तेव्हा आज दुर्लक्ष करणारेच उद्या तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी उत्सुक असतील. सिंहाचा मार्ग स्वतःचा असतो. स्वतःला इतके काबिल बनवा की तुमची उपस्थिती लोकांची गरज बनली पाहिजे. दुसरा नियम. मूर्ख किंवा अहंकारी व्यक्तीला उत्तर देण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मौन आहे. जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करतात तेव्हा चिडणे, भांडणे किंवा तू माझ्याशी असं का वागत आहेस असे विचारणे पूर्णपणे बंद करा. जेव्हा तुम्ही समोरून कोणती रिॲक्शन देत नाही तेव्हा दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीचा अहंकार चूर होऊन जातो. तुमचे मौन त्यांना विचार करायला भाग पाडते. नियम तिसरा. आचार्य चाणक्य यांच्या मते स्वाभिमान हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. जो व्यक्ती तुमच्या भावनाची कदर करत नाही त्यांच्यासमोर कधीही स्वतःला झुकवू नका. जबरदस्तीने टिकवून ठेवलेले नाते कधीही आदर देऊ शकत नाही. जर कोणी तुम्हाला वेळ देत नसेल तर त्याच्या आयुष्यातून कोणताही गाजावाजा न करता शांतपणे मागे फिरा. तुमची ही एक्झिट इतकी शांत असावी की नंतर त्यांना तुमची उणीव भासली पाहिजे. चौथा नियम. जी गोष्ट बाजारात सहज आणि मुबलक प्रमाणात मिळते तिची किंमत नेहमीच कमी असते. हाच नियम माणसाच्या नात्यालाही लागू होतो. जर तुम्ही कोणासाठीही एका कॉल किंवा मेसेजवर 24 तास उपलब्ध असाल तर ते तुम्हाला गृहीत धरू लागतात. स्वतःला तुमच्या कामात आणि ध्येयात इतके व्यस्त ठेवा की लोकाला तुमच्या भेटीसाठी वाट पाहावी लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला मर्यादित ठेवता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची किंमत आपोआप वाढते. नियम 5. कोणी दुर्लक्ष केले की अनेक लोक बदला घेण्याचे प्लॅन बनवतात. सोशल मीडियावर दुःखाचे स्टेटस ठेवतात किंवा समोरच्याला नीची दाखवण्याचा प्रयत्न करतात. चाणक्य म्हणतात यात तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जातो. तुमचा सर्वात मोठा बदला हाच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात अत्यंत यशस्वी व्हा आणि आनंदी राहा. जेव्हा ते लोक तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त सुखी, समृद्ध आणि समाधानी पाहतील तेव्हा तो त्यांच्या अहंकारावर झालेला सर्वात मोठा मानसिक प्रहार असेल. नियम 6. तुम्ही स्वभावाने सरळ आणि नम्र असाल तरी चालेल, पण कोणी तुम्हाला गृहीत धरत असेल तर तिथे तुमची सीमा निश्चित करा. लोकांना हे कळाले पाहिजे की तुमच्या संयमाची एक मर्यादा आहे आणि तुमचा स्वाभिमान दुखावला गेला तर तुम्ही त्यांना कायमचे सोडू शकता. नियम 7. जेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतात तेव्हा अनेकदा लोक भावुक होऊन रडतात किंवा इतराकडे जाऊन त्या व्यक्तीची तक्रार करतात. चाणक्य म्हणतात की ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुमचे दुःख पाहून दुर्लक्ष करणाऱ्याला अधिक मानसिक बळ मिळते. त्यांच्यासमोर नेहमी आनंदी आणि आत्मविश्वासी राहा, जेणेकरून त्यांच्या असण्या नसण्याने तुमच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही हा स्पष्ट संदेश त्यांच्यापर्यंत जाईल. नियम 8. चाणक्य स्पष्ट सांगतात की जे लोक फक्त त्यांच्या गरजेपुरते तुमची आठवण काढतात आणि एरवी इग्नोर करतात अशा लोकांचे नाते त्वरित तोडून टाकणे हिताचे असते. चुकीच्या लोकांच्या घोळक्यात राहून स्वतःची किंमत घालवण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानात एकटे जगणे जास्त ताकदीचे आहे. स्वार्थी मित्रापेक्षा एकटा राहिलेला माणूस कधीही सुखी असतो. नियम 9. जास्त बोलणाऱ्या आणि स्वतःची शेखी मिरवणाऱ्या लोकांकडे जग नेहमीच दुर्लक्ष करते. चाणक्य नीतीनुसार तुमचे शब्द मोजकेच पण वजनी असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि मुद्द्याचे बोलता तेव्हा लोक तुमचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक असतात. तुमचे बोलणे इतके प्रभावी करा की कोणाचीही तुम्हाला
इग्नोर करण्याची हिंमत होणार नाही. नियम 10. तुमच्या आयुष्यात आगामी प्लॅन्स, तुमचे सुखदुःख किंवा तुमचे विचार सगळ्यांसमोर लगेच उघडे करू नका. ज्या माणसाचे आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखे असते त्याला लोक लवकर कंटाळतात आणि इग्नोर करतात. स्वतःभोवती एक गूढ ठेवा. तुमच्या पुढील चाली लोकांना समजू देऊ नका. जेव्हा तुम्ही थोडे रहस्यमय जगता तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल जाणून घेण्याची कायम उत्सुकता राहते. नियम 11. जेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतात तेव्हा खांदे पाडून, मान खाली घालून किंवा ओढून घेतलेले दुःख चेहऱ्यावर ठेवून फिरू नका. तुमचे चालणे, बोलणे आणि बसण्याची पद्धत आत्मविश्वासाने परिपूर्ण असली पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. हा आत्मविश्वास पाहून दुर्लक्ष करणाऱ्याला स्वतःच्या वागण्याचा पुनर्विचार करावा लागेल. नियम 12. जर कोणी तुमची स्तुती केली तर हुरळून जाऊ नका आणि कोणी दुर्लक्ष केले तर खचून जाऊ नका. चाणक्य म्हणतात की जो माणूस स्वतःची किंमत स्वतः ओळखतो त्याला जगाच्या प्रमाणपत्राची गरज नसते. जेव्हा तुम्ही लोकांच्या मतांना आणि त्यांच्या प्रतिक्रियांना महत्त्व देणे बंद करता तेव्हा त्यांचे इग्नोर करणे तुमच्यासाठी पूर्णपणे निरर्थक ठरते. नियम 13. अनेकदा दुर्लक्ष केले गेल्यानंतर लोक स्वतःकडे दुर्लक्ष करू लागतात, देवदास बनतात. चाणक्याच्या मते हीच वेळ असते स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चमकवण्याची. स्वतःच्या फिटनेसवर, आरोग्यावर आणि कपड्यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही फ्रेश, फिट आणि सुसंस्कृत दिसता तेव्हा तुमचे वलय इतके सकारात्मक होते की लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. नियम 14. आपल्या दुःखाचे कारण बऱ्याचदा हे असते की आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देतो. चाणक्य म्हणतात की अति आसक्ती हेच सर्व दुःखाचे मूळ आहे. त्यांच्या एका टेक्स्ट किंवा कॉल न करण्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडते. स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. नियम 15. आचार्य चाणक्याच्या मते ज्या माणसाच्या आयुष्यात एक मोठे ध्येय किंवा उद्दिष्ट असते त्याला कोणाची इग्नोर करणे किंवा न करणे याने काहीही फरक पडत नाही. तुमची पूर्ण ऊर्जा तुमच्या कामावर, धंद्यावर किंवा ध्येयावर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे वेडे व्हाल आणि यशाची शिखरे सर कराल तेव्हा आज दुर्लक्ष करणाऱ्या जगाला तुमच्या मागे धावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लोकांनी तुम्हाला इग्नोर केल्यामुळे तुमची किंमत कधीच कमी होत नाही. ती फक्त समोरच्याची लायकी आणि संकुचित विचार दाखवते. स्वतःला ब्रँड बनवा, कारण लोक वस्तूकडे दुर्लक्ष करू शकतात पण ब्रँडकडे नाही. मित्रांनो, जाता जाता आचार्य चाणक्याचं एक कडू पण सत्यवाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्या घरात किंवा ज्या माणसाच्या मनात तुमच्यासाठी आदर नसेल तिथून शांतपणे निघून जाणं कधीही चांगलं, मग ते कोणाचं घर असो वा कोणाचं आयुष्य. आज ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर रागवू नका, त्यांच्याशी भांडू नका आणि देवाकडे तक्रारही करू नका, कारण त्यांनी तुम्हाला इग्नोर करून एक प्रकारे तुमची लायकी नाही तर त्यांची लायकी दाखवून दिली आहे. आता वेळ रडण्याची नाही तर शांत राहून स्वतःवर काम करून स्वतःला इतकं यशस्वी बनवण्याचे आहे की आज जे तुम्हाला इग्नोर करत आहे उद्या त्यांनी तुमची एक झलक पाहण्यासाठी सुद्धा रांगेत उभं राहिलं पाहिजे. स्वतःला एक सामान्य माणूस नाही तर एक ब्रँड बनवा. जर आजच्या या चाणक्य नीतीने तुमच्या मनातील ती आग पुन्हा पेटवली असेल, तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली असेल आणि तुम्हालाही आयुष्यात कोणासमोर न झुकता ताठ मानेने जगायचं असेल तर या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आणि अशाच कडक विचारासाठी त्या खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमची एक सबस्क्राईब दुर्लक्ष करणाऱ्यांना तुमची ताकद दाखवून देईल. आणि हो, कमेंटमध्ये जय जिजाऊ, जय शिवराय किंवा मी स्वतःला बदलणार लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशाच वादळी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, काम करत राहा आणि स्वतःचा ब्रँड बनवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.